नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी प्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई महापालिकेतनं एक मोठी राजकीय बातमी समोर आलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्या माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवक पदच आता धोक्यात आलंय. राऊत यांचं जात प्रमाणपत्र पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीनं रद्द केलंय. मात्र या निर्णयामुळे त्यांचं नगरसेवक पद हे काही तात्काळ रद्द झालेलं नाही. अंतिम निर्णयासाठी हा विषय मुंबई पालिका सभागृहासमोर मांडला जाईल. दरम्यान विशाखा राऊत यांनी समितीवर दबाव असल्याचा आरोप करत कायदेशीर लढाई लढण्याचा थेट इशाराच दिलाय. विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र ठरलं अवैध. विशाखा राऊतांचं नगरसेवक पद धोक्यात. ठाकरे सेनेला मुंबई पालिकेत मोठा धक्का. विशाखा राऊत या मुंबईच्या राजकारणातील ज्येष्ठ नाव. त्या मुंबईच्या महापौर राहिलेल्या आहेत. तसंच दादर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्वही त्यांनी केलेलं आहे. 2026 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी दादरमधील प्रभाग क्रमांक 191 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. हा प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव होता. राऊत यांनी या निवडणुकीत विजय मिळवत पुन्हा महापालिकेत प्रवेश केला. विशाखा राऊत यांनी निवडणुकीदरम्यान ओबीसी प्रवर्गाचा दावा करत जात प्रमाणपत्र सादर केलं होतं. त्यांच्या कुटुंबाचं मूळ गाव पालघर जिल्ह्यामध्ये असल्यानं वडील आणि आजोबांच्या ओबीसी प्रमाणपत्रांच्या आधारे त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती आहे. मात्र या प्रमाणपत्राच्या वैधतेवर आक्षेप घेण्यात आलाय. प्रकरण जात पडताळणी समितीकडे गेल्यानंतर पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं. जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयानंतर विशाखा राऊत यांनी समितीच्या निर्णयावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या आजोबांचे 1911 आणि 1937 सालचे पुरावे तसंच मोडी लिपीतील कागदपत्र समितीसमोर सादर केल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र हे पुरावे त्यांनी म्हटलंय. समितीनं त्यांना या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे. सदा सरवणकरची मुलगी जी आता जिनी माझ्या विरोधात केस केली तिचं पण जात सर्टिफिकेट जे आहे ते वैभववाडीचं आहे. तर माझे आजोबा पालघरला राहत होते, मी पालघरून सर्टिफिकेट काढलं. मग काहीतरी रिझन घेऊन उडवायचं हे मला वाटतं सत्तेचा दुरुपयोग आहे. खूप प्रेशर होतं ते कमिटीवर. कसलं ते मी सांगणार नाही, ओके, पण त्या कमिटीवर खूप प्रेशर होतं. विशाखा राऊतांनी शिंदेचे शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांच्या वक्तव्याचाही दाखला देत राजकीय दबावाचा आरोप केलाय. त्यामुळे या निर्णयाला आता राजकीय रंग चढलाय. विशाखा राऊत यांच्या जात प्रमाणपत्रावर झालेल्या कारवाईवर संजय राऊत यांनी देखील प्रश्न उपस्थित केलेत. ठाकरे सेनेच्या नगरसेवकांची संख्या कमी करण्यासाठी राजकीय दबावातून कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. इतर काही नगरसेवकांच्या जात प्रमाणपत्रांवरही संशय व्यक्त होत असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. हे सर्व जाणीवपूर्वक चाललेलं आहे आमची संख्या कमी करण्यासाठी. भारतीय जनता पक्षाचे 25च्या अधिक नगरसेवकांचं जात प्रमाणपत्रावरती आक्षेप आहे. त्यांचे निर्णय होत नाही. मात्र दुसरीकडे राऊतांविरोधात तक्रार केलेल्या त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या शिंदेच्या शिवसेनेच्या प्रिया सरवणकरांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. जात प्रमाणपत्र समितीनं कायदेशीर प्रक्रियेनुसारच निर्णय घेतल्याचा दावा प्रिया सरवणकरांनी केलाय. विशाखा राऊत या निर्णयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा पलटवारही करण्यात आला. जे योग्य आणि कायदेशीर आहे त्यानुसारच जात पडताळणी समितीनं निर्णय घेतलेला असून या निर्णयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोपही प्रिया सरवणकरांनी केलाय. इलेक्शनसाठी एका महिन्यापूर्वीच ती जातीचा दाखला मिळवला होता आणि त्यांनी खोटी कागदपत्र देऊन तो जातीचा दाखला मिळवला होता हे आम्हाला माहिती होतं. बघा आता त्या खोटं बोलणारच, कारण की त्यांनी एक तर स्वतः खोटं काम केलेलं आहे. आज त्या माजी आमदार होत्या, माजी महापौर होत्या आणि त्यांनी खोटी कागदपत्र देऊन त्यांनी जेव्हा जातीचं प्रमाणपत्र मिळवलं तर आता त्यांना आता शेवटी ती समिती असती त्या समितीने हा निकाल अहवाल दिलेला आहे आणि त्या एका कुठल्या गोष्टीच्या नाही कित्येक गोष्टीच्या आधारावर हा अहवाल त्यांनी दिलेला आहे. तर त्या स्वतः आता बोलणारच ना की हे चुकीचं आहे, दबाव आहे. शेवटी उबाटाचं तेच राजकारण आहे ना. मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे गटाचे 65 नगरसेवक असून त्यामध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत आणि श्रद्धा जाधव
यांसारख्या अनुभवी नेत्यांचा समावेश आहे. विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय जर कायम राहिला तर हा ठाकरे सेनेसाठी मुंबई पालिकेच्या दृष्टीनं मोठा धक्का असणार आहे. कारण विशाखा राऊत या ठाकरे कुटुंबाच्या निकटवर्ती आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांचं नगरसेवक पद गेल्यास केवळ कायदेशीर किंवा प्रशासकीय परिणाम होणार नाही, तर मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. जात प्रमाणपत्राविरोधात विशाखा राऊत आता कायदेशीर लढाई लढणार आहेत. तर महापालिका सभागृहात हा विषय मांडल्यानंतर त्यांच्या नगरसेवक पदाबाबत पुढील निर्णय होणार आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिकेतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. एकीकडे जात प्रमाणपत्राच्या वैधतेवरून विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदावर संकट, तर दुसरीकडे या निर्णयामुळे मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. आता विशाखा राऊत या निर्णयाला कशा पद्धतीनं आव्हान देतात, महापालिका सभागृहात यावर काय निर्णय होतो आणि प्रभाग क्रमांक 191 मध्ये पुढे कुणाचं राजकीय वर्चस्व निर्माण होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात स्पष्ट होणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.